नमस्कार. घटस्फोटाचं प्रमाण आजकाल झपाट्याने वाढतंय, पण तुम्ही कधी विचार केला आहे का यामागचं खरं कारण काय आहे? फक्त गैरसमज, वेळेअभाव किंवा बाहेरचं आकर्षण एवढंच नाही, तर त्याचं मूळ आपल्या स्वभावात आणि आपल्या राशीच्या प्रभावात खोलवर दडलेलं आहे. प्रत्येक राशीचं ग्रहस्वरूप, तिचं तत्व आणि तिचा स्वभाव हे ठरवतं की आपण नातं कसं जपतो, कधी जिद्दी होतो आणि कधी दुरावा निर्माण होतो. म्हणूनच काही नाती जन्मभर टिकतात, तर काही सुरुवातीलाच तुटून जातात. आज आपण एक अत्यंत रोचक आणि जीवनाला थेट स्पर्श करणारा विषय समजून घेणार आहोत, मेष राशी आणि त्यांच्या विवाह जीवनातील समस्या आणि त्या समस्या दूर करण्याचे दिव्य उपाय. पण या प्रवासाची सुरुवात करण्याआधी आपण समजून घेऊया की मेष राशीचं नातं आणि त्यांची ऊर्जा नेमकी काय असते. मेष म्हणजे राशीचक्रातील पहिली राशी, एक सुरुवात, एक ऊर्जेचा स्फोट, एक ज्वालामुखी. ही राशी मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली असते, म्हणूनच मेष राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात दिसतो जोश, धैर्य, हट आणि एक प्रचंड नेतृत्व गुण. मेष राशीचा जन्मच सुरुवात करण्यासाठी झाला आहे. ते जेव्हा एखाद्या नात्यात प्रवेश करतात तेव्हा त्या नात्यात एक ताजेपणा, एक आवेश येतो. त्यांना प्रेमात स्थिरता हवी असते, पण त्यांच्या स्वभावात एक आंतरिक संघर्ष नेहमी चालू असतो. मी स्वतःसाठी जगू का की माझ्या जोडीदारासाठी? हा प्रश्न त्यांच्या विवाह जीवनात अनेकदा गोंधळ निर्माण करतो. ते एकीकडे अत्यंत प्रेमळ आणि रक्षण करणारे असतात, तर दुसरीकडे स्वातंत्र्यप्रिय आणि स्वतःच्या मतावर ठाम. मेष राशीच्या व्यक्ती प्रेमात पडतात तेव्हा ते संपूर्ण हृदयाने पडतात. त्यांना अर्धवट प्रेम किंवा भावनांमध्ये तडजोड हे अजिबात मान्य नसतं. ते नातं म्हणजे रणांगण समजतात आणि स्वतःला त्या रणांगणातील योद्धा. ते आपल्या जोडीदारासाठी झगडतात, लढतात, पण त्याच वेळी त्यांना जोडीदाराकडूनही तितकीच निष्ठा आणि आवेश अपेक्षित असतो. मेष राशीचा स्वभाव असा असतो की ते लगेच रागावतात, पण लगेच शांतही होतात. त्यांचं हृदय खरं तर मऊ असतं, फक्त त्यांच्या बाह्य रूपात एक आग दिसते. त्यांच्या नात्यात जेव्हा समस्या येतात तेव्हा त्या फक्त गैरसमज आणि अहंभाव यामुळे येतात. त्यांना फक्त थोडी संयमाची आणि समजुतीची गरज असते. उदाहरण, कल्पना करा, एखादा मेष व्यक्ती एखाद्या शांत जलतत्व राशीसोबत विवाह करतो. त्यांच्या नात्यात प्रेम असतं, पण मेष राशीचा ड्रायव्हिंग फोर्स कधी कधी दुसऱ्या व्यक्तीला दडपून टाकतो आणि तिथून सुरू होतो इगो क्लॅश. मेष राशीच्या विवाह जीवनातील प्रमुख समस्या, अहंकार आणि मीच बरोबर वृत्ती. मेष राशीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्यांचा स्वतःचा अहंकार. त्यांना वाटतं की त्यांनी घेतलेला निर्णय हाच योग्य आहे. विवाहात जेव्हा दोन मतं भिडतात तेव्हा मेष राशीचा व्यक्ती पटकन मी चुकलो नाही या भूमिकेत जातो. त्यांना हार मानणं जमत नाही आणि जोडीदाराला मनवणंही कठीण जातं. यामुळे नात्यात लहान सहान गोष्टींवरून मोठे वाद होतात. पण इथे समजण्याची गोष्ट अशी आहे की मेष राशीचा हा अहंकार द्वेषातून येत नाही. तो येतो त्यांच्या प्रामाणिकतेच्या आणि नेतृत्वाच्या भावनेतून. त्यांना वाटतं की ते योग्य करत आहेत, पण जोडीदाराला ते अनेकदा स्वार्थी वाटतं. अधीरता आणि उतावळेपणा, मेष राशीचे लोक म्हणजे ऍक्शन फर्स्ट, थिंक लेटर. ते प्रेमातही तात्काळ निर्णय घेतात, कधी जोडीदार निवडताना तर कधी रागात नातं संपवतानाही. विवाहात ही अधीरता मोठी अडचण ठरते. ते बोलताना विचार करत नाहीत आणि बोललेले शब्द जोडीदाराच्या मनाला खोल जखम करतात. नंतर पश्चाताप होतो, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. मेष राशीने इथे शिकायला हवं की नातं लढून जिंकायचं नसतं, तर समजून टिकवायचं असतं. स्वातंत्र्य आणि नियंत्रण यांचं द्वंद्व, मेष राशीच्या लोकांना स्वातंत्र्य हवं असतं. ते स्वतःच्या मार्गाने जगायला आवडतात, पण लग्नानंतर जेव्हा जोडीदार त्यांचं आयुष्य सामायिक करतो तेव्हा त्यांना वाटतं की माझं वैयक्तिक स्पेस हरवतंय. याच वेळी त्यांनाच आपल्या जोडीदारावर नियंत्रण ठेवायची प्रवृत्ती दिसते. त्यांना आपला जोडीदार कोणाशी बोलतो, कुठे जातो हे जाणून घ्यायचं असतं. आणि हेच स्वातंत्र्य आणि नियंत्रणाचं द्वंद्व नात्यात गोंधळ निर्माण करतं. मेष राशीला इथे समजायला हवं की प्रेम म्हणजे अधिकार नव्हे, तर विश्वास. जो विश्वास ठेवतो त्याचं नातं आयुष्यभर फुलतं.
भावनिक असंतुलन. मेष राशीचा स्वभाव ताबडतोब प्रतिक्रिया देणारा. ते पटकन रागावतात, पटकन शांत होतात, पण जोडीदाराला तो भावनिक रोलर कोस्टर जड जातो. कधी ते अतिशय प्रेमळ असतात आणि काही वेळातच थंड होतात. यामुळे नात्यात स्थिरता कमी भासते. जोडीदाराला वाटतं की हे नातं केव्हा आनंदी असेल आणि केव्हा रागात फुटेल सांगता येत नाही. हा असंतुलनाचा भाव मंगळ ग्रहाच्या आवेश आणि स्पर्धात्मक वृत्तीमुळे येतो. यावर उपाय म्हणजे ध्यान, मंत्रजप आणि थोडं आत्मचिंतन. विवाहातील तणावांची कारणं, ग्रह आणि दृष्टींचं रहस्य. मेष राशीच्या जन्मकुंडलीत असे कोणते ग्रह आणि दृष्टी असतात जे विवाह जीवनात मतभेद, अंतर आणि संघर्ष निर्माण करतात? मंगळ, अधिपती आणि संघर्षाचा मूळ. जर मेष राशीच्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत मंगळ 7व्या भावात असेल तर तो मंगळ दोष निर्माण करतो. हा दोष म्हणजे केवळ नशिबाचा खेळ नाही, तर मंगळाची ऊर्जा चुकीच्या दिशेने वाहते. विवाहातील भांडणं, राग, स्पर्धा, जोडीदारावर नियंत्रण ठेवायची वृत्ती, ही सगळी लक्षणं या दोषामुळे दिसतात. मंगळ शक्ती देतो, पण ती शक्ती नियंत्रणात ठेवणं हेच मेष राशीच्या नात्याचं सर्वात मोठं आव्हान आहे. शनी, विलंब, थंडपणा आणि कर्माचं धडे. शनी ग्रह हा कर्माचा शिक्षक आहे. तो जिथे बसतो तिथे विलंब, परीक्षा आणि संयम आणतो. जर शनी मेष राशीच्या 7व्या भावावर दृष्टी ठेवतो तर विवाहात थंडपणा आणि अंतर येतं. कधी व्यक्ती लग्नात उशीर करते तर कधी लग्नानंतर समजुतीला वेळ लागतो. पण शनी कधी शत्रू नाही, तो फक्त शिकवतो की नातं टिकवण्यासाठी वेळ, समजूत आणि संयम लागतो. मेष राशीसाठी विवाह टिकवण्याचे उपाय. मित्रांनो, मेष राशीचं नातं म्हणजे आगीसारखं उबदार पण कधी कधी जळतही. त्या आगीला जर श्रद्धा, संयम आणि साधनेचं पाणी मिळालं तर ते नातं तेजस्वी होतं आणि प्रेमाच्या प्रकाशाने उजळतं. मंगळ शांत करण्यासाठी उपाय. विवाहातील आक्रमकता कमी करण्यासाठी. मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ, जो व्यक्तीला उत्साही बनवतो पण त्याचबरोबर राग, अधीरपणा आणि अहंकारही देतो. विवाह जीवनात हेच तणावाचं मूळ ठरतं. मंगळ शांत झाला की नातं मृदू होतं, संवाद वाढतो आणि गैरसमज कमी होतात. मंगळ शांतीसाठी हनुमान उपासना. दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. लाल चंदन, गूळ आणि तुपाचा दीप लावा. ओम अंगारकाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. जेव्हा तुम्ही हनुमानाची आराधना करता तेव्हा तुमच्यातील मंगळाचा राग भक्तीत रूपांतरित होतो आणि प्रेम स्थिर होतं. कुंडलीत मंगळ दोष असल्यास सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा. बेलपत्रावर जोडीदाराचं नाव लिहून अर्पण करा. ओम नमः शिवाय हा मंत्र 11 माळा जपा. शक्य असल्यास मंगळवार उपवास ठेवा. शिव आणि पार्वतीचं नातं हे संतुलनाचं प्रतीक आहे. त्यांच्या आराधनेने विवाहात स्थैर्य आणि संयम येतो. शुक्राचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय. प्रेम आणि समज वाढवण्यासाठी. शुक्र हा प्रेम, सौंदर्य आणि नात्याच्या कोमलतेचा ग्रह आहे. जेव्हा शुक्र प्रसन्न असतो तेव्हा संवादात गोडवा येतो आणि नात्यात आकर्षण वाढतं. शुक्र प्रसन्नतेसाठी शुक्रवार पूजा. दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. पांढरे फूल, खीर आणि साखर अर्पण करा. ओम श्रीय महालक्ष्म्यै नमः हा मंत्र 108 वेळा जपा. पती पत्नी दोघांनी मिळून पूजा केली तर उत्तम परिणाम मिळतो. जेव्हा जोडीदार एकत्र बसून देवीची आराधना करतात तेव्हा केवळ देवीचं नव्हे तर एकमेकांचंही मन जुळतं. चंद्र स्थिर ठेवण्यासाठी उपाय. विवाहात प्रेम टिकवायचं असेल तर मन शांत असणं अत्यावश्यक आहे. चंद्र अस्थिर झाला की नातंही अस्थिर होतं. उपाय. चंद्र शांततेसाठी साधना. दर सोमवारी दुधात हळद मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा. ओम चंद्राय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. रात्रीच्या वेळी चंद्र पाहत बसून मनन करा. स्वतःच्या चुका आणि अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मन जेव्हा शांत होतं तेव्हा नातं आपोआप जुळतं. राहू केतूचे उपाय. गैरसमज आणि असुरक्षितता कमी करण्यासाठी. राहू आणि केतू हे नात्यात भ्रम, संशय आणि मानसिक अंतर निर्माण करतात. त्यांना संतुलित ठेवणं म्हणजे आध्यात्मिक साधना. उपाय. नागदेवता आणि ध्यान साधना. सोमवार किंवा नागपंचमीला नागदेवतेची पूजा करा.
ओम नमः नागराजाय हा मंत्र जपा. ध्यान करताना जोडीदाराबद्दल सकारात्मक भावना ठेवा. जेव्हा आपण मनातून क्षमा करतो तेव्हा राहू केतूही आपल्याला सोडून जातात. विशेष उपाय: पती पत्नीच्या नात्यात प्रेम वाढवण्यासाठी दर शुक्रवार जोडीदाराच्या कपाळावर चंदन लावा. हे सौहार्दाचं प्रतीक आहे. दर रविवारी दोघांनी मिळून सूर्यदेवाला जल अर्पण करा. एकत्र जेवण, एकत्र प्रार्थना आणि एकत्र मौन साधना हे 3 उपाय नातं मजबूत करतात. आराधनेचे परिणाम आणि जीवनातील परिवर्तन. मानसिक परिवर्तन, मनाची शांतता आणि स्थैर्य. आराधनेचा पहिला परिणाम दिसतो मनावर. जे मेष राशीचे लोक सतत ताण, राग आणि असंतोषात जगतात त्यांचं मन पूजेद्वारे हळूहळू शांत होऊ लागतं. हनुमान उपासना, शिव आराधना किंवा लक्ष्मी पूजन या सर्व साधना मंगळाच्या आक्रमक ऊर्जेला शांततेत रूपांतरित करतात. भावनिक परिवर्तन, नात्यातील गोडवा आणि समज वाढणं. आराधना फक्त देवाशी नाही तर जोडीदाराशीही नव्याने संवाद साधायला शिकवते. जेव्हा मेष राशीचा व्यक्ती दररोज थोडा वेळ ध्यान, प्रार्थना किंवा मंत्रजपात घालवतो तेव्हा त्याच्या आत एक सकारात्मक भावनिक तरंग निर्माण होतो. तो रागातून नाही, प्रेमातून बोलायला लागतो. वैवाहिक जीवनातील परिणाम, नात्यातील नवीन प्रारंभ. आराधनेनंतर मेष राशीच्या व्यक्तीच्या जीवनात एक विशेष गोष्ट घडते. तो जोडीदाराला दोष न देता स्वतःला सुधारू लागतो. हे परिवर्तन सूक्ष्म असतं पण परिणाम प्रचंड खोल असतो. बदल दिसतात असे घरात शांत वातावरण निर्माण होतं. वाद होत असले तरी ते लवकर संपतात. एकमेकांविषयी आदर वाढतो. नात्यात गोडवा आणि आकर्षण परत येतं. कधी देव आपल्या आयुष्यात थेट येत नाही, तो आपल्याला जोडीदाराच्या रूपात भेटतो. फक्त आपण ती ओळखायला शिकायला हवं. जीवनात नाती तुटली तर ते अपयश नसतं, ते आत्मचिंतनाची संधी असते. प्रत्येक अनुभव, प्रत्येक वेदना आपल्याला स्वतःला अधिक ओळखायला शिकवते. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हाच आपण दुसऱ्याला खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतो. म्हणूनच भूतकाळात काय तुटलं यावर न राहता आजपासून स्वतःकडे बघा. थोडं शांतपणे, थोडं प्रेमाने. कारण ज्याला स्वतःवर प्रेम करायला येतं त्याच्याकडून नातीही फुलतात आणि जीवनही. कमेंटमध्ये आपली रास कोणती आणि आपले याबद्दल विचार मांडायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.